एपी स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर अनिल पाटील यांच्याकडून एक ब्रँडेड टी शर्ट तुम्हाला दिलं जाईल. यायचं आहे आपण. 3 षटकार दीपेश या आपण. आपल्याला ब्रँडेड टी शर्ट या ठिकाणी दिलं जाईल. आमच्या समोर संदीप गावण सर जोडले गेलेत. त्यांचं मनपूर्वक करूया सहर्ष सुस्वागतम. आता सामना आपल्याला पाहायला मिळतोय आई कुर्लाई कशीत तर एका साईडला आदर्श फणसपाडा या दोन टीमच्या दरम्यान आई कुर्लाई कशीत टीमने टॉस जिंकून प्रथमतः हा फिल्डिंग स्वीकारले आणि आदर्श फणसपाडा टीमला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय. दुपारच्या सत्रात संदीप गावण सर वेलकम आहे. थँक्यू सो मच. हा दुसरा बॉल आहे. याआधी डॉट बॉल होता. आता स्क्वेअर कव्हर रिझनमध्ये चेंडूला पाठवलंय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करण्याआधी सीमारेषेच्या आतमध्ये चेंडूला अडवलं गेलंय आणि पाहता पाहता बॅटरने पळून पूर्ण केलेत. घ्या चेंडूवर 2 धाबा 3 धाबा म्हणजेच 3 धाब्यानिशी हे अकाउंट ओपन केलं. नारायण जर आपण बघितलं तर एक अतिशय चांगला दर्जेदार खेळाडू आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धांचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. आम्ही प्रत्येकाने त्या खेळाडूला बघितलंय. तीन धावा झालेत पहिल्याच बॉलवर डॉट आणि त्यानंतरचा आपण पाहिला तर नारायण वजेचा चांगला बॉल रीड केला आणि सुरेख पद्धतीने रोहितच्या बॅटमधून 3 धावा आल्या आणि त्यानंतरचा हा वेग. त्याच्यानंतरचा हा डॉट बॉल आहे. 3 मध्ये 3 धाबा आलेत. आता मी मंगेश पाटील साहेबांना विनंती करतोय 3 षटकार 3 चेंडूंमध्ये ठोकले होते. मागच्या इनिंगमध्ये जर आपण बघितलं तर विस्फोटक रूप धारण करणारा खेळाडू दीपेश याला ही जर्सी आपण द्यायची आहे. मंगेश पाटील साहेबांना विनंती करतोय आपण ती जर्सी त्याला वितरित करावी. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. रायझिंग झालंय, सरप्राइझिंग झालंय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन हा चेंडू विसावलाय आणि हा डॉट बॉल. काय बॉल डिलिव्हर्ड केला होता. जबरदस्त चूक टप्प्यावर भेदक मारा करणारा कशीत एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. दरम्यान ऑन स्क्रीनवर दीपेशला ब्रँडेड टी शर्ट स्पॉन्सरशिप करत असताना एपी टेलर्स एपी स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर. अप्रतिम चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो परंतु इथून वेग तर होता परंतु बाउन्स मिळाला आणि त्या कारणास्तव पंचांनी लगेच हिरलं होतं तिथे आणि नारायण वजे तेच विचारपूस करतायत काय एक्झॅक्टली आपल्याला पाहायला मिळालं. यस व्हाईट बॉल डोक्याच्या वरून हा बॉल मात्र निघून गेला होता आणि कदाचित इथे 1 फॉर द ओव्हर या ठिकाणी जरूर दाखवून दिलंय, दर्शवून दिलंय. अगदी बरोबर. एक वॉर्निंग मिळाली ते म्हणजेच गोलंदाज आला. 1 टू ओव्हर. ओ व्हॉट बॉल. यावेळेला वेग भन्नाट होता. थोडासा आत वळणारा चेंडू होता. बॅटर बीट होतोय आणि गोलंदाज फिट होत असतानाच आपल्याला दिसून येतात. हे बघू शकतात. फक्त बॅट फिरवण्याचं काम बॅटर करतायत. बॅटिंग टर्न्स व्यवस्थित असलं पाहिजे. हा डॉट बॉल आणि नारायण वजे याच्याकडे असलेला अनुभव तो इथे शेअर करतोय, दाखवतोय, वापर योग्य पद्धतीने करतोय. वेगेबरोबर नियंत्रण त्याचं खूप चांगलं आहे. क्लास बॉलिंग करत असताना फुलटॉस बॉल होता. बॅट पाठीमागे गेली होती. यावरून आपण ऑब्झर्व करू शकता की किती स्पीडने बॉल येत असेल. वेगाने अतिशय वेगेवर नियंत्रण करत वेगेवर स्वार होऊन चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. पहिल्या षटकात फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या. पॉवर पॅक्ट बॉलिंग पॉवर प्लेमध्ये पाहायला मिळाली नारायण वजे या गोलंदाजाची. एक मॅन ऑफ द सिरीज बाईक ज्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळते तोच खेळाडू आपण पाहताय तर नारायण वजे. अग्री प्रीमियर लीग सारखी एक मोठी स्पर्धा सुद्धा तो खेळतो त्यामुळे एक थोडासा अनुभव आता वाढताना पाहायला मिळतो. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकासाठी तुम्ही मिनिटे घेतलेले आहेत 4. आता 2 षटकं तुम्हाला 11 मिनिटांचा कालावधी पाहायला मिळेल कारण घड्याळाचा काटा कोणासाठी थांबणार नाहीये आणि त्यामुळे टाइम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं असतं. योग्य त्या वेळेला योग्य त्या मॅचेस संपल्या पाहिजेत तरच ते चांगलं एक शेड्यूल तयार होतं. टाइम मोस्ट बी राईट इन दिस गेम असं म्हटलं जातं की या खेळात वेळ फार महत्त्वाचा आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 5. सौरभ थोडा वेळ थांबलाय. 4 बॉलमध्ये 1 आणि 2 बॉलमध्ये 3. रोहित सध्या तरी आपण पाहताय स्ट्रगल करतायत संदीप सर. यस स्ट्रगल केल्यानंतरच पुढे कधी कधी काहीतरी शिकायला मिळत असतं. आता सौरभ एक उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू आहे आणि सौरभने या वेळेला चेंडूला उचललंय, पाठवून दिलंय, स्लॉक केलं, मिड विकेट पट्ट्या बाहेर. 6.
जसं सत्यवान सपनेचं पाऊल पडलं आणि इथे षटकार मात्र यावेळेला ठोकला सौरभने. यावेळेला ऑन साईडला दुसरा षटकार येईल का? यस, डेफिनेटली. वाऱ्याच्या बरोबरीने बोलत बोलत सरळ बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप मिड विकेटला क्लिअर करणारा अजून एक धमाकेदार कोसमाई चषक षटकार 6. सौरभने, कारण सुरुवातीला संयम त्याचा पाहायला मिळाला. संयम, समाधान आणि सहनशीलता हे ज्या व्यक्तीकडे असते ना, त्या व्यक्तीला खरोखरच कुठल्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता ही आपोआपच निर्माण करण्याची करू शकतात अशा व्यक्ती, आणि ती क्षमता निर्माण केलं सध्या तरी संयम राखून बॅटरने. धावसंख्या धावपळकर 17. फुल टॉस बॉल, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. उंची जास्त होती, लांबी कमी, क्षेत्ररक्षकाने दिली आम्ही. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये राकेशने हा झेल टिपलाय आणि परत जावं लागतं सौरभ या बॅटरला. 17 या धावसंख्येवर लागलाय पहिला धक्का. गॉन. राकेश पाटील याचं कॅप्टनने मात्र हा झेल टिपला, कारण जबाबदारी जाणतायत. वय वर्ष 20 आपल्याला पाहायला मिळतं. संपूर्ण संघाची जबाबदारी माझ्यावर आहे, तर मीच जर चुकी केली तर कदाचित विश्वास तो उडेल प्रत्येक खेळाडूचा, आणि त्यासाठी मात्र चांगला झेल टिपला. 17ला 1. 3 बॉलच्या समाप्तीनंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अमीरला आपण पाहतायत. यानंतर होणारा सामना श्रीराम कसराळी टीम 2 हात करणार आहे वाघोबा जांभूळपाडा या टीम बरोबर. ऑन साईडला खेळलाय राकेश पाटील, पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येत आहे. चांगली फिल्डिंग, वॉट ऑफ फिल्डिंग. काय फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळतो. आपल्या संघासाठी 4 धावा सेव्ह केलेत. प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं. जर बॉल हातामध्ये चिपकला असता तर कदाचित एक वन हँडने चांगला झेल टिपला असता, तर डेफिनेटली एक परफेक्ट कॅच पाहायला मिळाला असता. या अगोदर तन्मय पाटीलने झेल टिपला होता, अतिशय चांगला झेल. आदर्श फणसपाडा टीमचा जो बी टीमचा होता त्याने अतिशय चांगला झेल टिपला होता. येस, अतिशय चांगला एफर्ट पाहायला मिळाला. कोलबा टप्प्याच्या चेंडूला खोदून जरूर काढलं होतं. पुढचा बॉल सबमरीन डिलिव्हरी, स्विंग अँड मिस. थोडंसं खाली राहतोय आणि यष्टीरक्षकाला सुद्धा चकवत हा चेंडू फ्लाय स्लिपच्या दिशेने गेला होता. हा डॉट बॉल. 1 गडी बाद 19 धाबा, 1.5 बॉलची समाप्ती. अजून चांगली धावगती आहे असं वाटतंय, परंतु यापेक्षा ती अधिक चांगली कशी करता येईल याकडे जास्त लक्ष केंद्रित करायला पाहिजे या 2 बॅटरने. स्लोवर 1 चेंडू होता ऑन साईडला, जमिनीलगत बॉल निघून जाईल. नारायण वजे एक बेस्ट फिल्डर, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर, युटिलिटी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. सातत्य आहे. 2 षटकांचा खेळ. अखेरीस संघाची धावसंख्या 19ला 1 मिनिटे घेतले तुम्ही आतापर्यंत 9 आणि 20 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आदर्श फणसपाडा या टीमची सध्या स्थिती आपल्याला पाहायला मिळते. सामने 4 षटकांचे खेळवले जात आहेत. टाईमच्या नुसार मात्र तुम्ही सुद्धा सहकार्य करतायत, त्याबद्दल आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. संदीप सर, हळूहळू प्रेक्षक वर्ग सुद्धा आपण पाहिलं तर समोर उंच टेकडीवरून मात्र मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही प्रेक्षक वर्ग आपण पाहिलं रिक्षेतून बसून मॅचचा आनंद घेत आहेत, काही गाड्यांवर बसून मॅचचा आनंद घेत आहेत. म्हणजे या स्पर्धेची क्वालिटी आता उद्यापासून साहिल पाटील थोड्याच वेळात आम्हाला लॉट्स दाखवतील की उद्या दिग्गज कलाकार टेनिस बॉलचे कोणते खेळाडू आहेत जे या मैदानाला कोसमाई क्रीडांगणाला पदस्पर्श करताना पाहायला मिळतील. अर्थातच त्यांना उद्या आपण बघणार आहोत, परंतु आपल्या या परिसरातील खेळाडू सुद्धा चांगले खेळ करताना दिसतात. फुल टॉस बॉल होता, टांकत लावले खरी, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असताना हा झेल सुटलाय. कदाचित द्विधास्थितीमध्ये तो गेला असेल. DRS ची मागणी, अंपायर्स कॉल्स बघूया काय घडलंय. चांगला फटका आहे, षटकार चेक केला जाईल. अंपायर्स कॉल्स आशुतोष व्यवहारे सर या ठिकाणी आहेत.
दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आहे. डिसिजन सध्या पेंडिंग आहे. कोसमय क्रीडांगणावर हा रणसंग्राम गावच्या हक्काचं मैदान आज बनवलं आणि त्याकरता भरपूर मेहनत या ठिकाणी घेतली गेली. दॅट्स 6 रन्स. असे क्षमा असावी, क्षमा असावी, सेफ आहे, सेफ आहे, क्षमा असावी. दोन्ही टीम बघत होतो आम्ही किती मॅच मध्ये लक्ष आहे. सेफ आहे, सुरक्षित केलेत. चांगला दीपेश वजेचा हा चांगला मात्र यावेळेला आपण पाहिलात तर टाचांवर त्यांनी मात्र आतमध्ये यावेळेला आपण पाहिलात तर संघाची धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचली गेले. 23 रन. चांगला फटका खेळला होता. 3 धावा सेफ केलेत. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बरोबर बॅटच्या रडारमध्ये बॉल आला नाही. कॉटन बॉलची संधी आली परंतु राकेश पाटील त्या संधीचं सोनं काही करता आलं नाही. 1 रन मेल रोहितच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 24 वर जाऊन पोहोचली गेले. खेळायचं होतं ऑन साईडला, बॅटचं परफेक्ट यावेळेला आपण पाहिलं तर एलिव्हेशन मिळालं नव्हतं आणि इथून जर आपण पाहिलं संदीप सर आता धावा धावा आणि धावा यायला हव्यात. 50 पाड्या टीमच्या कोणत्याही बॅटरने 2 षटकार जर ठोकले तर बाबले राऊत साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक मिळेल. हा चेंडू बघूया कसा पडलाय. बॅटरने सोडून दिला परंतु वाईड लाईनच्या आतून हा चेंडू आहे त्यामुळेच एक डॉट बॉल असेल. चांगली लाईन आणि लेंथ पाहायला मिळाली गोलंदाजाची, हे तुम्ही बघू शकतायत. अगदी योग्य पद्धतीने चेंडू रिलीज झालाय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो थांबलाय. धावसंख्या 1 गडी बाद 24. खडेखडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला होता. चांगला बॉल डिलिव्हर्ड करत असताना राकेश पाडलीची यावेळेला विचारसरणी चांगली आहे. सकारात्मक दृष्टिकोन, सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, सादर आणि मान, परंतु राकेश पाटीलचे चांगले गोलंदाजीच्या माध्यमातून उच्च विचार पाहायला मिळतात. 24 ला 1, 4 बॉलच्या समाप्तीनंतर 2 चेंडूंवर 4 धाबा आल्यानंतर चांगले वापसी केलं. ऑफ स्टंपच्या दिशेने त्यांचा मारा दिसला. फुल टॉस बॉल, चेंडू हवेत आहे. बॅकवर्ड शॉट लेग मध्ये झेल सोडलाय आणि फलस्वरूप बॅटरला या ठिकाणी 1 धाव मिळाली. DRH मागणी केलं बेमार करता. बॅटिंग करणाऱ्या टीमने ही मागणी केली आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमने मागणी केली DRHची. कमरेपेक्षाही वर आहे असं त्याला वाटलं आणि म्हणूनच DRHची मागणी पंचांकडे, तिसऱ्या पंचांकडे केलं. डिसिजन पेंडिंग आहे. वॉटर मॅच चांगला प्रतिसाद मिळतोय. जसं तुम्ही उल्लेख केला की उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला एक गाव एक संघामधील चांगले खेळाडू पाहायला मिळतील. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डिप मध्ये बॉल होता. खाली जाणारा चेंडू होता आणि त्यामुळेच या ठिकाणी फेअर डिलिव्हरी. ओहो, आता यावेळेला काय घडलं बघूया. 1 चौटी धाव मिळाली बॅटरला आणि या एका धाब्याच्या मदतीनं षटक सुद्धा संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा येते. 1 गडी बाद 26 धाबा. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा चर्चा करता येऊया. थँक्यू व्हेरी मच. आई कुर्लाई कशी टीम, तुम्ही 12 मिनिटे फक्त 3 षटकांसाठी घेतली, त्याबद्दल धन्यवाद आहे. 26 ला 1, 3 षटकांच्या समाप्ती अखेर. आतापर्यंत आपण विचार केला तर रोहित 4 बॉलमध्ये 5 आणि 7 बॉलमध्ये 7 अमीरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला नेक्स्ट मॅचचा टॉस. दोन्ही संघाचे कॅप्टन वाघोबा जांभूळपाडा आणि श्रीराम कसराळी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण जॉईंट व्हायचं आहे. टॉस बॉक्समध्ये टॉस त्या ठिकाणी केला जाईल. 26 ला 1, 3 षटकांच्या समाप्ती अखेर शेवटचं आणि अंतिम षटक पाहायला मिळतं. हाणामारीचं षटक असं ग्रामीण भाषेमध्ये म्हणायचं झालं तर. आणि खूप काही एक्सपेक्टेशन असतं या षटकामध्ये. अपेक्षा भरपूर वाढलेल्या असतात. यावेळेला अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळतोय परंतु फिल्डरला निवडले की काय? यस, डेफिनेटली केतन त्या ठिकाणी कोणतीही चूक करणार नाहीये. नो मिस्टेक. एक्सलंट कॅच. फलंदाज बाद. रोहित गॉन.
कोसमाई क्रीडांगण खर्डी येथील या मैदानावर सहर्ष असं स्वागत करतोय. कोसमाई चषक 2026चा रणसंग्राम सुरू आहे. अनिकेतने 4थं षटक टाकलं होतं आणि 4थं षटक टाकण्याकरता तो आला होता. पहिल्याच बॉलवर त्याला सफलता मिळाली आणि आदर्श फणसपाडा टीमला हा दुसरा धक्का लागलाय. 2 गडी बाद 26. आता विकी नवीन बॅटर आलाय, एक विस्फोटक खेळाडू आहे विकी. सुरुवातीला तो प्रारंभिक फलंदाज म्हणून डावाची सुरुवात करायचा आणि आता मात्र त्याला मिडल ऑर्डरमध्ये ठेवलंय. हाफ ट्रॅकर आडव्या बॅटचा वापर केलाय. फॉरवर्ड स्कोर लेग रिझन मध्ये चेंडू वेगाने पुढे जातोय. सीमा रेषेपार मिळतील धाबा 4. कोसमाई चषक चौकार. थँक्यू. चांगला फटका खेळला होता. 30 धावा झालेत. आदर्श फणसपाडे या टीमची स्थिती पाहायला मिळते. विकी आल्या आल्या ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन आलाय की काय, त्याच पद्धतीने मात्र यावेळेला चौकार ठोकला आणि संघाला घेऊन घेत जातोय 30 या धावसंख्येवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अनिकेतचा पुढील बॉल. अगोदरच बॅटचा फेस क्लोज झाला होता. बॉल फार वेगाने निघून गेला होता, परंतु इथे सांगितलं वाईट बॉल येत असताना एक फॅक्टर पाहिलं पंचांनी. डोक्याच्या वरून हा बॉल गेला होता आणि 1 फॉर द ओव्हर यावेळेला दर्शवलंय अनिकेत या गोलंदाजाला की अशा प्रकारचा पुन्हा एकदा बॉल डिलिव्हर्ड झाला तर नो बॉलचा इशारा येईल. 1 रन मिळेल. 31 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल. चांगला फटका, ताकदीचा केला वापर. चेंडू करतोय हवाई सफर. 6 धावा मिड विकेट पट्ट्या बाहेर. युथ 6. धावा झालेत. 37 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. धावा येत आहेत. 2 बॉलमध्ये 10 रन. चांगला बॅटिंग ॲव्हरेज, स्ट्राईक रेट पाहायला मिळतो विकी पाटीलचा. संघाची धावसंख्या 37 वर जाऊन पोहोचली गेले. अनिकेतला कमबॅक करण्याची संधी अजूनपर्यंत आहे, नो डाऊट अबाउट इट. बाउन्स मिळाला होता. हा बॉल आपण पाहिला तर अतिशय चांगली बॉडी लाईन डिलिव्हरी पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर चांगला बॉल डिलिव्हर्ड केला होता. अचानक बाउन्स झाला होता. नॅचरल बाउन्स यावेळेला पाहायला मिळाला आणि सरळ बॉल निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. 37 ला 2. 4 बॉलच्या समाप्तीनंतर आदर्श फणसपाडा टीम 40 ते 45 पर्यंत जाण्याचा हेतू होता, परंतु 37 वर 2. डाऊन द लेग डावेष्ट सोडून जाणारा बॉल आहे. अजित म्हात्रे सरांचा व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाब्यानिशी धावसंख्या झाली 2 गडी बाद 38. विकी 10 धाब्यानिशी खेळतोय आणि ह्या षटकामध्ये खरोखरच त्यांना ठाऊक आहे की मोठे पटके खेळावेच लागतील. ह्या इनिंगचा जर विचार केला तर शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. ऑन साईडला परफेक्ट मिडल ऑफ द बॅटने बॉल कनेक्ट होऊ शकला नाही. ते बॅकवर्ड स्क्वेअर लेगला वळतोय बॉल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स विकीच्या बॅटमधून येत असताना आल्या आल्या मात्र खूप चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो. अनुभवाची कमी नाही आहे या खेळाडूकडे आणि त्या अनुषंगाने आतापर्यंत संघाला कोणत्या ठिकाणी कोणती गरज आहे, धावांची कशी गरज आहे हे मात्र यावेळेला वसूल करत असताना 4 बॉलमध्ये 12 रन आलेत आणि संघाला घेऊन जातोय 40 या धावसंख्येवर. शेवटचा बॉल 40 ला 2. शेवटचा बॉल लेफ्ट आर्मचा मारा आहे. चेंडू आता फाईन लेग रिझन मध्ये जातोय. थोडासा उसळी घेणारा चेंडू होता. बॅटचं एज घेऊन हा चेंडू फाईन लेग रिझन मध्ये जातो. सीमा रेषेपार चौकार. शेवटच्या चेंडूवर चौकार आलाय आणि धावसंख्येला सुद्धा आकार आलाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर आदर्श फणसपाडा टीमची धावसंख्या आहे 44 2 गड्यांच्या मोबदल्यात आणि 45 धावसंख्येचं टार्गेट दुसऱ्या इनिंगमध्ये चेस कसं काय केलं जाईल याचं धावतं वर्णन ऐकवण्यापूर्वी आपण टॉस बॉक्सकडे वळणार आहोत, ज्या ठिकाणी वाघोबा स्पोर्ट जांभूळपाडा आणि श्रीराम कसराळी ह्या दोन्ही टीमचे कॅप्टन पोहोचतील. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर थेट आपण वळूया टॉस बॉक्समध्ये. थँक्यू. या दोन्ही टीमचे कॅप्टन, वाघोबा स्पोर्ट जांभूळपाडा टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित व्हायचे.
विकी उपस्थित झालेत श्रीराम कसराळी टीमचे कॅप्टन. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत. मी जयजी माळी साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. जयजी माळी साहेब, आपणास विनंती करेन आपण टॉस बॉक्समध्ये यायचंय. सामना 4 षटकांचा राहील आणि सामना क्रमांक 8 आपल्या भेटीला येईल. जयजी माळी साहेब यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल. कुसमाई चषक 2026 आणि प्रभाकर शेठ पाटील यांचा फेवरेट नंबर 7707. कुसमाई कोसमाई आणि यस डेफिनेटली कोसमाई चषक. धन्यवाद जयजी माळी साहेब. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. जास्त वेळ घेणार नाही आहे. या अगोदर तुम्ही कौतुक केलं या स्पर्धेचं. आता या प्लेइंग 11मध्ये काही चेंजेस केलेले आहेत? नाही, सेम टीम असेल. प्रभाकर शेठ पाटील यांची स्पर्धा कोसमाई चषक खेळताना एन्जॉय करतात या स्पर्धेला? खूप जास्त. डिसिजन काय असेल आपला? क्षेत्ररक्षण स्वीकारणार आहात. काँग्रेस यावेळेला ऑल द बेस्ट असेल. तर विकी, टॉस जिंकला असता तर काय आपण डिसिजन घेतला असता? क्षेत्ररक्षण. नक्कीच. या मैदानाला जर तुला पर्सेंटेज द्यायचे असतील तर किती पर्सेंटेज देशील? 100%. क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच. अतिशय सुंदर. मात्र यावेळेला विकी एका साईडला आपण पाहिलं तर वाघोबा स्पोर्ट जांभूळपाडा टीमच्या कॅप्टनने सांगितलं की आम्ही प्रथमतः गोलंदाजी स्वीकारू. जाऊया आपण आता कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे दोन्हीही दिग्गज समालोचक आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांनी उन्हाळी पावसाळी हिवाळी भरपूर पाहिलेत आणि 20 वर्षांचा दांडगा अनुभव दीपक संके सरांकडे आहे, तर 16 ते 17 वर्षांचा दांडगा अनुभव संदीप गावंड सरांकडे आहे. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. हार्दिक अरेकर, मुनीत कुडू, विश नेटवर्क कॅमेरामॅन. थँक्यू प्रमोदजी शेडके. चला तर बघूया आव्हान दिलं धावसंख्या करण्याचे, ते म्हणजे 45 25 धाव चेस्कजत. पहिला चेंडू ऑफ साईडला परफेक्ट कव्हर ड्राईव्ह का बघायला मिळतो. चेंडू जातोय डन 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 का चेंडू कली पडे 4 धावा. किती आत्मविश्वास उडावतो ना पहिल्या चेंडू जेव्हा चौकार तुम्हाला बघायला मिळतोय. संदीपजी बघा ऑफ साईड ऑफ टर्म चेंडू परफेक्ट ऑफ ड्राईव्ह बघायला मिळालं. चांगलं फुटवर्क बघायला मिळालं आणि जबरदस्त ऑफ ड्राईव्ह. मला 2 क्षेत्ररक्षण गॅप बघायचा. पॉवर प्लेमध्ये हे फटके खूप मादक पदार्थ असतात, असं म्हणतात ना. अशा फटक्यामध्ये जान असते, धावा मिळतात. काय क्लास दर्जा बघायला मिळाला. धावसंख्या होते 4. हीच संधी आहे, कारण येथे आई कुर्लाई कशीद टीमला 45 धावसंख्येचे टार्गेट आहे. राकेश आणि हितेश हे 2 बॅटर उतरलेत. सौरभला सफलता जर मिळाली या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये, मग वर्चस्व राहू शकतं आदर्श फणसपाडा या टीमचं. गुडलेन स्पॉटवरचा चेंडू होता. बॅटच्या आतील कडा चाटून हा चेंडू गेला होता. यष्टीरक्षकांनी चूक केली आणि फायदा उचलताना बॅटरनी 1 धाव पण पूर्ण केली. याचबरोबर एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 5. धावसंख्या जिंकण्याकरता 45 हवी आहे. पहिल्या 2 चेंडूंमध्ये 5 धावा आल्यात. निश्चितच चांगली सुरुवात म्हणावी लागेल. जेवढ्या धावा तुम्हाला पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात काढता येईल तेवढं तुम्हाला टार्गेट चेस करण्यासाठी सोपं पडते. पुन्हा एकदा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो सौरभ. राईट मोड विकेट मारा करतोय. पुन्हा चेंडू चांगला पण ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतो. डीप लॉंग ऑफच्या रिसनला चेंडूच्या पाठीमागे खेळाडू धावतो. 1 धावतो बघायला मिळतो. चेंडू निघून जाईल का? हो. आणि चेंडू सरळ निघून जातोय. प्रॉपर पाडिंग ज्याला म्हणतात ना, क्रिकेटचं ऑफ टर्म ज्याला माहिती आहे. शॉट बघायला मिळतो. पहिला चेंडू कव्हर ड्राईव्ह खातं उघडलं, नंतर सिंगल काढली. पहिल्या चेंडूवर इथे विचार केला तो माहिती तुम्हाला बघायला मिळतोय. आणि इथे बाकी खातं उघडलं 4 धावाने. अशा 3 चेंडू आणि 9 धावा ह्या फलकावं लागल्या जातात. दोन्ही बॅटरने ठरवलं की मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये जितक्या धावा येतील तितक्या आपण पूर्ण करूया. राकेश 5 वर खेळतोय, हितेश 4 वर खेळतोय. आई कुर्लाई कशी टीमची धावसंख्या 9. चांगला बॉल प्ले डाऊन. बॅटचं एज आणि सरळ चेंडू जातोय, यष्ट्यांवर आदळतोय. विकेटचं पतन. महत्वाचा विकेट मिळवलाय गोलंदाज सौरभने. गॉन. मैदानी आवाज घुमणार चौकार षटकारांचा. षटकारांचा घुमणार चौकार षटकारांचा. या विरार शरद कोसमाई चषक आहे हो लय मानाचा. लय मानाचा चषक आहे हो लय मानाचा. निश्चितच न्यू बॅटर तुम्हाला बघायला मिळतोय. दीपेश नावाचा कमबॅक केलाय. पहिला 2 3 4 चेंडूमध्ये धावा झाल्या होत्या
तीन चेंडू 9 धावा झाल्या असतात, थोडीशी धगधग वाढली होती, पण इथे बाकी मोक्या झळी चांगलं कमबॅक केलं. आणि बघूया कमबॅकचा वापर कशा पद्धतीने करतायत. 15 मिनिटात तुम्हाला 3 षटकं टाकायची आहेत आणि मी अगोदर तुम्हाला सांगितलं की शेवटचे सामने किती षटकाचे खेळ होतील याचा पूर्ण अधिकार हा आमच्या आयोजकावर आहे. आता बाकी सौरभ नावाच्या गोलंदाजाने इथे विकेट मिळवला आहे. बघूया काय विश्वास कितीपर्यंत आनंद साजरा करतात. नवीन बॅटर तुम्हाला दीपेश बघायला मिळतो. दीपेशकडे देखील चांगली क्षमता आहे वेळोवेळी जेव्हा बॅटिंग करण्याची. फील्ड सेटलमेंट बघा, तुम्हाला स्लिप बघायला मिळते, पॉईंट बघायला मिळते, कव्हर बघायला मिळते, फाईन लेग बघायला मिळते, स्क्वेअर लेग बघायला मिळते, शॉर्ट मिडल बघायला मिळते, सर्कलच्या आत खोलवर टप्प्याचा. आहा, काय ॲब्सोल्युटली गुड शॉट. एखाद्या कॉलेजमध्ये जावं, एखाद्या सुंदर मुलीला पाहून कोणत्या वर्गात जाते ना ते बघावं, तशा पद्धती शॉट इथे बघायला मिळाला. माणसाने प्रेमात कधी पडावं आणि प्रेमात कसं पडावं, संदीपजी काय मिळेल शॉट बदल. सुंदर सुंदर नेत्रदीपक. कारण क्रिकेटचं मादक सौंदर्य, जसं तुम्ही कॉलेज कुमारीचा उल्लेख केला तसंच इथे क्रिकेटचं मादक सौंदर्य काय असतं ते या फटक्याने दाखवलंय. 2 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या 1 गडी बाद 11. षटकातील शेवटचा बॉल. सबमरीन डिलिव्हरी पडल्यानंतर खाली राहतोय. शॉर्ट बॉल होता, खाली राहिलाय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो थांबलाय. पहिले षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आई कुर्लाई कशित टीमची धावसंख्या 1 गडी बाद 11. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये जिंकण्याकरता 34 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 34ची गरज. प्रभाकर शेठचा हो बोलबाला, सारीकडं फक्त झालंय प्रभाकर शेठचा हो बोलबाला. आई कोसमाईच्या शंक ठेवलाय त्यांनी खारडी गावाला. आई कोसमाईच्या शंक ठेवलाय खारडी कोशिंबे गावाला. आई कोसमाईच्या शंक ठेवलाय त्यांनी. सर, मी तुम्हाला विचारतोय की एखादं छोटंसं गाव कधी एकदा मोठं होईल की काही सांगता येत नाही. आज या गावामध्ये विकास झालाय, झकास विकास झालाय, चांगलं गावकीचं मैदान तयार होतं. कोसमाई क्रीडांगण तुम्ही बघताय आणि भविष्यामध्ये ह्याच क्रिकेट मैदानावर अनेक मोठमोठ्या स्पर्धा मग त्या लेदर क्रिकेटच्या सुद्धा होऊ शकतात. निश्चितच. बघा, प्रीतम बारीने डहाणूचं नाव केलं, प्रज्योत अंबरीने वरोडचं नाम केलं क्रिकेटच्या मध्ये, तसं या गावाचं नाव टुर्नामेंट झालं आहे का. कोसमाई क्रिकेट टुर्नामेंट ही कोसमाई चषक हे किती वर्षावर बघा, ती ओळख तुम्हाला क्रिकेटच्या ऑर्गनायझरने क्रिकेटच्या टुर्नामेंट मिळवून दिलं आहे. आणि तुम्ही जर म्हटलात ना ते साध्य होईल. सरळ चेंडू ऑफ ड्राईव्ह केला, स्टेट ड्राईव्ह बघायला मिळतो. पंचाच्या डोक्यावर ओ हो इथे काय बघायला मिळते, इथे नंतर कोंबडी नंतर फुटबॉल आणि फुटबॉल नंतर थ्रो, म्हणजे एका वेळेस 3 नव्हे तर 4 प्रकार बघायला मिळतात. ज्या पद्धतीने जेवणामध्ये तुम्हाला दिलं गेलं मटण, चिकन, ओदडी काय काय दिलं गेलं हो, कोण विसरू शकतो ही मॅचेस. अनेक लोकांना आठवण होईल या स्पर्धेच्या सह बघायला मिळते. जबरदस्त. चांगलं वर्णन आपण केलं. 2 धावा तर घेतल्या. 2 धाव्याच्या मदतीने धावसंख्या 1 गडी बाद 13. जिंकण्याकडे करता अजूनही 32 धावा पाहिजेत. ऑफ स्टमर शपथ झाला, अगोदरच पुढे येऊन खेळलेत बॅटर आणि हा चेंडू गेला होता वाईड ऑफ लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. 2 धावा मिळतील. 2 धाब्याची मदत मिळाली. 2 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या 1 गडी बाद 15 धाबा. आमिर याचं हे षटक आहे. 2 धाबा त्याने खर्च केल्यात. विकेटचा शोध घ्यावा लागेल. त्याला प्रत्येक विकेटसाठी महादेव किणे यांच्याकडे 100 रुपयाचं पारितोषिक आलं. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला द्वंद्व चेंडूफूलचं युद्ध इथे बघायला मिळतो. आई कोसमाई चषकमध्ये कोसमाई क्रीडांगणावरती गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो, म्हणजे अमर नावाचा गोलंदाज. पुन्हा एकदा राईट अमोर विकेट मारा करतायत. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. हो इथे कशी उंची वाढवायची. बाबा म्हणतात की घरी बांधा सायकल चालवा, आणि इथे बाकी उंच उडी मारताना हा वाईट बॉल घोषित केला गेला. अवांतर धावांशी 1 धाव होते आणि वॉर्निंग देखील दिली गेली का तुमचा चेंडू त्या फ्लेडच्या हाईटच्या वरती देखील गेला होता, डोक्याच्या वरती. येस, 1 बाउन्स ही वॉर्निंग मिळाली गोलंदाजाला. धावसंख्या 1ने पुढे गेली. धाबा लागल्या जातात तर 16 धाबा. रिक्वायर रन रेट 10.88चा पाहायला मिळतोय. आता पुढचा बॉल अगोदरच खेळले होते बॅटर आणि चेंडू उशिराने उसळी घेऊन टॉस होतोय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो विसावतोय. हे बघू शकता तुम्ही. चांगले बॉल टाकले जातात. व्हेरिएशन आहेत, म्हणजेच कला आहे या गोलंदाजाकडे चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने टाकायची. धावसंख्या 16. निश्चितच खूप चांगली गोलंदाजी हाताळताना आपण गोलंदाजावर पुनश्चेला मार्गस्थ होतोय. ओहो, ब्लॉकरचा चेंडू चांगलं जॉन्टरची फिल्डिंग करताना बघेल का. इथे म्हणतात ना आईच्या गावात म्हणजे मामाकडे आणि बाबाच्या गावात म्हणजे काकाकडे करताना बघितलं, आणि मैदानावर ते करते धमाल आणि फिल्डर करतो आपलं क्षेत्ररक्षणाची कमाल. खराब क्षेत्ररक्षण. कारण अशा चुका तुम्हाला पुढे मॅचमध्ये घेऊन जाऊ शकत नाही. एका चुकीमुळेच संपूर्ण टीमचं नुकसान होतोय. एफर्ट तुमचा प्रत्येकाचा 100% पाहिजे. 100% योगदान जर मिळालं तर मग ती युनिटी बनते, एकी बनते. एकीचे बळ तेव्हाच मिळते फळ.
धावसंख्या 3 ने पुढे गेली, धावसंख्या 19. हाफ ट्रॅकर चेंडू हवेत आहे. कॅचेस विन द मॅचेस. बघा बघा नेमकाच काय झालंय. क्षेत्ररक्षण खराब होतंय, झेल सुटले जात आहेत. तिकडे दुखापत झाले वाटतं, परंतु सहज सोपं झेल सोडलेत आणि त्यामुळेच कुठेतरी मागे सरकताना दिसतोय आदर्श फणसपाडा हा संघ. मला संदीपजी असं वाटतं ना, कधी कधी क्षेत्ररक्षण करताना देखील तुम्हाला हेल्मेट लावायला लागेल की काय, कारण हा चेंडू कुठे वेगळ्या ठिकाणी आदळला आहे. कधी कधी तुम्ही 40 झाले ना, का चेंडू वर गेला का दिसत नाही. 20 धावा झाल्यात, एक गडी बाद झालाय. अमर यांच्या गोलंदाजी क्षेत्ररक्षण खमार होते, पण गोलंदाजी खूप चांगलं झालाय, क्षेत्ररक्षण साथ नाही आहे. विजयासाठी धावा करत 45. दुसऱ्या षटकाला शेवटचा चेंडू, पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू कट केला आहे. चेंडू जातो थर्डमॅनच्या रिझनला. एक धाव. चेंडू वेगाने पळतोय, पाठला खेळाडू करतोय. चेंडू आपली प्रतिमा गाठेल का, चेंडू पुन्हा पोचेल का, आणि बघता बघता चेंडू पोहोचतो सीमा पार. मिनिटात चेंडू 4 धावा. आणि बघा फलंदाज गोलंदाज कुठे गेलाय, चेंडू टाकला आणि क्षेत्ररक्षक आपल्या गावाकडे धावताना बघायला मिळतोय. मी धावतो कुठे तर माझ्या गावाकडे, आणि देवटात सुद्धा 4 धाव. भावा दोस्ती केली तर जीव देईल गद्दारी. हे तुम्ही बघू महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. स्कोअर सांगूया अगोदर. धावसंख्या किती आहे? 24 धावा झालेत. 21 धावा पाहिजेत अजून. म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे जे काही भक्त आहेत, अर्थातच जे चाहते आहेत, ते त्या ठिकाणी जो फ्लॅक्स बघतो रिक्षाला, जाणता राजा म्हणजेच या स्वराज्याचं रक्षण करता ज्याला आपण म्हटलं जातं. कारण आपल्या पत्नीच्या इच्छेखातर महल बांधणारे आपण अनेक बघितलं. आपल्या आईच्या इच्छेखातर स्वराज्य निर्माण करणारा एकच राजा छत्रपती शिवाजी महाराज. आणि उद्याचा दिवस म्हणजेच 19 फेब्रुवारीचा दिवस आहे, शिवजयंतीचा दिवस आहे. आणि उद्या शिवजयंती हे संपूर्ण भारतभर मोठ्या थाटामाटामध्ये साजरी केली जाते. समजा भारत नाही, जगभरात केली जाते. कॅनडा, ऑस्ट्रेलिया इथे देखील शिवजी अमेरिकेला जवळजवळ 48 पुतळे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत. चायना, जपान येथे सुद्धा ते पुतळे आपल्याला बघायला मिळत आहेत. वळी आपण मॅचकडे 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये जिंकण्याकरता 21 धावांची गरज आहे. 12 मध्ये पाहिजेत 21. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. अविनाश करेल काय समोरच्या टीमचा सर्वनाश. अविनाशचा हा बॉल शॉर्ट ऑफ लेंथ होता, ऑन साईडला कळून काढला जातोय. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. थ्रो ॲक्युरेट नव्हता. फायदा झाला बॅटिंग करणाऱ्या टीमला. 2 धाव मिळतील दिपेशच्या खात्यात. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धाबा लागल्या जातात. 1 गडी बाद 26. आता 11 बॉल शिल्लक आहेत आणि 11 बॉलमध्ये जिंकण्याकरता 19 धावांची आवश्यकता. 11-19. निश्चितच आता आपण बघतात दीपेश नव्हता फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. गोलंदाज म्हणून जर बघितलं तर खूप चांगला पाहिजे. गोलंदाज अगोदरच्या मॅचमध्ये हाताळलाय. याला बघा चेंडू टटवलाय, सरळ उंचीवर जातोय की पट्टे गाठतोय, सरळ आउट ऑफ पार. डीप मिडॉनच्या डोक्यावर निघून जातोय. 6 धावा. खणखणी षटकार. मुनित कुडू आणि हार्दिक आरेकर यांचे. मुनित कुडू आणि हार्दिक आरेकर चांगलं कॅप्चर करतायत सर्व दृश्य. पुढचा बॉल षटकार आल्यानंतर एक चांगला बॉल पाहायला मिळाला. खराब क्षेत्ररक्षण. अजूनही खेळाडूमध्ये एकोपा दिसत नाही आणि फायदा प्रतिस्पर्धी संघ उचलतोय. 22चा इशारा आला. एकदा मिळाली. 1 गडी बाद. धावसंख्या 33. आता आई कुर्लाई काशी टीमला जिंकण्याकरता 12 धावा पाहिजेत. 9 मध्ये पाहिजेत 12. चला बघूया. आपण बघत आहात 9 चेंडू 12 धावाची गरज आहे तुम्हाला. जबरदस्त मॅच इथे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. ओहो हो, काय घडलाय, काय बिघडलाय. सरळ चेंडू जातो हातामध्ये. या अगोदरचा फटका सजवला होता, आर्या पार गेला होता आणि इकडचा फटका मिस शॉट लागतो आणि डीप मिडॉनच्या रिझनला एक जबरदस्त कॅच पकडला गेलाय. पुन्हा मॅचमध्ये टीस निर्माण होते. मॅच इथे का तिथे पाहूया एक डीजेचं सुंदर गीत.
धावसंख्या धावफळकावर आपण बघितलं तर ती आहे 2 गडी बाद 33. नवीन बॅटर गेलेत नारायण. दीपेश आणि नारायणवर मोठी जबाबदारी. छत्रपती शिवाजी महाराजांचं गीत वाजलं गेलं 19 फेब्रुवारी 1630 साली ज्यांचा जन्म शिवनेरी येथे झाला आणि वयाच्या 14व्या वर्षी असताना तोरणासारखा किल्ला त्याने जिंकला. परंतु त्या काळातील इंजिनियर सुद्धा होते हिरोजी इंदुलकर. छत्रपती शिवाजी महाराजांचे इंजिनियर म्हणजेच हिरोजी इंदुलकर यांची आठवण मला झाली. वळूया मॅचकडे. 8 बॉल 12ची आवश्यकता. नारायण नव्हता फलंदाज बघायला. ओ चांगला स्ट्रेट ड्राईव्ह आहे. सरळ डीप रमाचा खेळाडू फील्डकडे 1 धाव बघायला मिळतात. नारायण म्हटलं की संतोषी मातेचं पिक्चर बघायचं, कशी कळ काढायचा नारायण, तो हा नारायणची मला आठवण तुम्हाला पाहायला बघायला मिळते. असा हा नारायण. यस, मोठ्या स्पर्धा तो खेळलाय. उपमुख्यमंत्री चषक बारामती येथे सुद्धा तो क्रिकेट खेळताना दिसला होता. मोठमोठ्या स्पर्धा त्याने गाजवल्यात. गोलंदाजी आणि फलंदाजी मध्ये त्यांचा प्रभाव त्याने दाखवलाय. इथे प्रभाव दाखवावा लागेल तो आदर्श फणसपाडा या टीमला आपल्या गोलंदाजीने, कारण 7 बॉल शिल्लक आहेत आणि 7 मध्ये पाहिजेत 11 धाबा. कशीद या टीमला 7-11. दीपेश कळतोय 11 वर. टायमिंग चांगलं जुळून येईल काय? गोलंदाज वापसी करेल काय? विकेट हवा आहे. एखादा विकेट मिळाला तर दबाव येऊ शकतोय कशीद या टीमवर. ओ चांगला बॉल फॉरवर्ड शॉट लेग मध्ये चेंडू थांबलाय. धावबाची संधी होती. ओव्हर थ्रो झालाय. ओहो, या घे तुम्हाला. हे आणखीन धावा दिलेत बघा. एकमेकांवर त्या ठिकाणी भडकतायत म्हणजे चर्चा होत आहे. 5 धावा मिळतील. या 5 धावा मिळतील. 1 धाव पण पूर्ण केली होती आणि या 4 धावा पंच इशारा करतायत. याचबरोबर बाईचा इशारा सुद्धा आला. या बाईच्या इशाराने धावसंख्या पुढे सरकली आणि धाबा लागल्या जात आहेत. त्या धावसंख्या झाली धाव पळकावरती. टोटल धावसंख्या आपण बघूया 39. 2 गडी बाद 39. 6 चेंडू आणि 6 धाबांची गरज आहे. हे कसं झालं ना, तुझं आहे ना माझं आहे, तर फक्त प्रभाकर शेठच्या मैदानावरचा चौका आहे. अशा पद्धतीने चौका बहाल केला गेला. काय जबरदस्त क्रिकेट बघायला मिळालं. कधी कधी एक्सायटेड होतात ना, जास्त माणसं रागावतात. पण मी ते एकच सांगतो, भले लोक घराच्या बाहेर राजे जातात, पण 4 भिंतीमध्ये जेव्हा आपली मिसेसची दुर्गा माता असते ना, तिथे राजा देखील घरामध्ये कोलमंडानं बघायला मिळतोय. पण घराच्या भिंतीला गोष्टी कोणाला माहिती असतात. आज राजाच्या दरबारामध्ये प्रभाकर शेठच्या ह्या मैदानामध्ये आपण जर मॅच बघत असतात आणि खऱ्या अर्थाने एक उत्कंठा वाढवणारा टुर्नामेंट बघायला मिळते. आणि ज्या टुर्नामेंटचा एक ग्रँड ब्रँड संपूर्ण भारत देशापलीकडे पोहोचताना तुम्हाला सर्वांना आनंद वाटतंय. एवढं वित्तमय उदाहरण या मैदानावर आपण बघत आहोत. म्हणून शिवतंत्राचा सुद्धा या ठिकाणी अवलंबन करायला पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही घरातच शत्रू निर्माण करता ना, तेव्हा बाहेरचा शत्रू न लढताच जिंकत असतोय. त्याचा आत्मविश्वास वाढत असतोय. त्यामुळे शिवतंत्र आपल्याला असं सांगते की जोडचा येत नसेल तर जोडू नका, पण आपल्या माणसांना तोडू नका. 6 मध्ये पाहिजे 6. चला, प्रदीप नावचा गोलंदाज बघा. चेंडू हवेमध्ये आहे. इथे बाकी झेल होईल का? ओहो, हे काय सोडलंय हो. ही तर अमावस्येच्या अगोदर लागलेली साडेसाती बघायला मिळते. ग्रहण काल होतं. कालच्या दिवसात सूर्यग्रहण होतं, परंतु आता ग्रहण लागले आदर्श फणसपाडा या टीमला. एकामागून एक झेल सुटले जातात त्यांच्या टीमद्वारे. धावसंख्येत बदल होतोय. धावा लागल्या जातात. 2 गडी बाद 41. 5 बॉल मध्ये पाहिजे 4 धावा. 5 मध्ये 4. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आहे प्रदीप. त्याच्या आता पुढचा चेंडू असेल. बुद्धिमत्तेचा वापर झाला नाही. बुद्धिमत्ता या ठिकाणी मिळाली नाही, कारण या जगामध्ये सर्वात मोठी संपत्ती म्हणजेच बुद्धी. हाफ ट्रॅकर ट्राय टू प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळायचा होता. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल नंतर धावसंख्या 2 गडी बाद 41. 4 मध्ये पाहिजे 4. निश्चितच मोठी मॅच तुम्हाला बघायला मिळते. प्रदीपकडे चांगला क्लास आहे. प्रदीपकडे दर्जाने आत्मविश्वास असणारा गोलंदाज प्रदीप तुम्हाला पाहायला मिळाला. पुन्हा टॉप चांगला खेळून टाकला. इथे बाकी धावबाद होईल का? हे काय केलं ना, सूर्याचा ना चंद्राचा मित आहे अंधारा रात्रीतला, अशा परिस्थिती करताना बघायला मिळालाय. अगोदर ओव्हरफ्लो केला, 4 धावा दिला आणि तो मोक्याचा क्षणी खराब थ्रो केला. म्हणजे मोक्याच्या क्षणी ठोका कसा द्यायचा आणि संघाला संकटात टाकायचं बघायला मिळते. कधी कधी दिवस असतो खेळाडूचा. कॉमेडी सर्कस मध्ये एखादा सीन हा घेऊन जायला पाहिजे. तसा जणू काही झाला इथे. 3 मध्ये आता 3 पाहिजेत. 3 मेन धावा पाहिजे 3. धावसंख्या 42. आता मोठा आता संपवतोय. नारायणने सांगितलं आता या मॅचला एकदा फिनिश करतोय. षटकाराच्या मदतीनं आई कुर्ला कशी टीमने विजय संपादन केलाय. दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच
जिंकलंय आणि पराभूत केलंय आदर्श फणसपाडा या टीमला. स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवला त्याबद्दल आदर्श फणसपाडा टीमचा आम्ही मनापासून आभार मानतोय. लगेचच हँडशेक करून आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला. ही ट्रॉफी आपण घेऊन जायची आहे. कॉंग्रॅच्युलेशन आई कुर्ला कशी टीम. पुढील सामना सुद्धा लगेचच होईलच आणि दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये उतरायच्या आहेत. दोन्ही टीम फिल्डिंग करणारी टीम